करायचं काय? या पाकिस्तानचं करायचं काय? या पाकिस्तानचं करायचं काय? भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. पहलगाम येथे आतंकवादी हल्ल्यानंतर आता विविध क्षेत्रातून निषेध नोंदवला जात आहे. पिंपरी चिंचवडमधून शहर भाजपकडून याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेचे योग्य प्रत्युत्तर देतील असं मत यावेळी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले आहे. काल पहलगाम येथे आतंकवादी हल्ला झाला. यामध्ये पुण्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. आपण निषेध नोंदवत आहात, कशा पद्धतीने निषेध नोंदवला? सर्वप्रथम काल जो पहलगाममध्ये बॅड हल्ला झाला आणि त्या बॅड हल्ल्यामध्ये जे काही आमचे हिंदू नागरिक बंधू भगिनी माता भगिनी मृत पावल्या त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे जखमी आमचे बंधू भगिनी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कालचा हा झालेला हा बॅड हल्ला हा फक्त हिंदूंवरच नव्हे तर संपूर्ण हा भारतावर झालेला हा हल्ला आहे आणि निश्चितच सर्व भारतीयांमध्ये आता एकदम विरोधाची तीव्रतेची आणि एकदम त्यांना प्रत्युत्तर देण्याची सगळ्यांची मानसिकता तयार झाली. प्रत्येक जनसामान्यामध्ये हीच भावना आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आणि आपले गृहमंत्री अमितभाई शाह यांनी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करून पुन्हा एकदा त्यांचा बिमोड करावा, त्यांचा समूळ उच्चाटन करावं या पद्धतीची सगळ्यांची भावना आहे. आज जर आपण पाहिलं तर काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा नंदनवन फुलायला सुरुवात झाली होती. ज्या पद्धतीने मागील 10 वर्षामध्ये मोदी सरकारनं जी कामं केली, खेडोपाड्यात दऱ्याखोऱ्यांमध्ये जे रस्त्यांचं जाळं असेल, रेल्वेचं जाळं असेल किंवा उद्योगधंदे असतील, ही आर्थिक सुबद्धता तिथं येत असताना ती आर्थिक सुबद्धता पाकिस्तान्यांना त्यांना पावली नाही म्हणून त्यांनी हा भ्याड हल्ला केलेला आहे. तर निश्चितच आम्ही सगळे भारतीय कणखर आहोत आणि आम्ही ह्या असल्या भ्याड हल्ल्याला कधीही घाबरणार नाही. आम्ही सगळे भारतीय एकसंध आहोत. मग तिथे आमच्या हिंदूंवर असू द्या किंवा इतर समाजातील कुठल्याही समाजातील व्यक्तींवर जरी हल्ला झाला तर हा मानवतेवर झालेला हल्ला आहे आणि हा आम्ही भारतीय म्हणून कदापि सहन करणार नाही. याला जशाच तसं प्रत्युत्तर हे निश्चितच आमचे गृहमंत्री अमितभाई शाह आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे जशाच तसे उत्तर देतील अशी आम्हा सर्व भारतीयांना खात्री आहे. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सोशल मीडियावर हिंदू मुस्लिम म्हणजे द्वेषाची बातमी पसरते, एक द्वेष निर्माण होतोय. हा द्वेष निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक नागरिकांना काय आवाहन? नाही, हे पहा, एकतर कसं असतं, अतिरेकी किंवा ह्या दहशतवाद्यांना कुठला धर्म नसतो. त्याच्यामुळे इथे कुठलंही आम्ही जातीयवाद करत नाही आहे. त्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या मारल्या, हे खूप क्रूरपणे केलेलं आहे. एकतर त्यांनी ज्या पद्धतीने गोळ्या मारल्या, आज जर पाहिलं आमचे जवान एक होता, IBचा इंटेलिजन्सचा ऑफिसर होता, एक नवदाम्पत्य लग्न होऊन गेलेलं होतं, एक आमची कर्नाटकची आमचे नागरिक होता, त्यांच्यासमोर त्यांच्या मिसेसच्या समोर त्या जेंट्सला मारलं. तर हे एकदम क्रूरता आहे आणि या क्रूरतेला कुठलाही धर्म नाही आहे आणि हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. अशा लोकांना खरं तर चौकात नव्हे तर कशा पद्धतीने मारावं. लोकांमध्ये जर तुम्ही सोशल मीडियावर जर पाहिलं तर सगळ्यांची हीच जनभावना आहे की माननीय मोदीजींनी आणि अमितभाईंनी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा आणि हे सर्जिकल स्ट्राईक फक्त आता त्या एरियापुरतं न करता पूर्ण पाकिस्तानमध्ये करून, ज्या पद्धतीने इस्रायल आणि गाझापट्टीमध्ये जसं युद्ध झालं, हमासचं जसं त्यांनी नामोनिशान मिटून टाकला, त्याच पद्धतीने आज करायची वेळ आहे. तरच ही मानवता आणि ही मनुष्यता ही टिकेल. नाहीतर हे लोक धर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करतात आणि आपल्याला ते बॉर्डरवर आणि देशामध्ये भांडायला लावतात.